तर वर्षानुवर्ष सांगण्यात येईल. शेलगर नाईट स्पर्धेमध्ये 2 मिलियन सबस्क्रायबर tenniscricket.in चे पूर्ण झालेत. त्यामुळे ज्यांच्याकडे हातामध्ये मोबाईल आहे, स्पर्धा पाहतात, सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपण आत्ताच सबस्क्राईब या बटनला क्लिक करा आणि नक्कीच आमच्यावर प्रेम करा, सहकार्य करा, कोऑपरेट करा. थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे. टाकीगाव विरुद्ध ओळ. या मॅचला होईल सुरुवात. ऐकूया आपण एकदा प्रसाद भोईर यांचा आवाज. यस, थँक्यू दीपक पाटील. उपस्थित सर्व क्रीडा संघाचं सहर्ष स्वागत. रात्रीचे 10 वाजून 17 मिनिटं झालीत. आपण या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना अनुभवत आहे. हे फक्त शेलगरच्या मैदानावरती मी सांगू शकतो, ते सुद्धा आत्मविश्वासाने. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, पहिला गोलंदाज, क्या बात आहे, आणि पहिला फटका. बॅट्समन निहाल नाईकच्या बॅटमधून क्रिकेटमधील विलोभनीय दृश्य दाखवणारा हा चौकार. चला, चेंडू कधी गेला तरी सुरुवातीला आपण जे 4 चेंडू चेक करणार आहात ना, त्या चेंडूवरती लगेच मॅच चालू करतो आपण. उरण टेनिस क्रिकेटमधील आणखी एक उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळणारा खेळाडू नाव आहे निहाल नाईक, आणि गाव आहे टाकी गाव, ज्याच्या नावावरती टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 2 ज्याला बाईक मिळाल्यात, तो निहाल नाईक आहे. यावेळचा चेंडू फ्लाय स्लिप गलीमध्ये आहे, जिथे क्षेत्ररक्षक आहेत, गडबडलेत. फार मोठी विकेट. इथे मात्र जीवनदान आणि जीवनदान प्लस सोबत दिलेला हा बोनस. 4 धावांचा चेंडू सीमा पार, चौकार. ओवळे विपक्ष आराध्य 11 टाकीगाव असा विद्यमान सामना आपण अनुभवत आहे. या स्पर्धेतील 144वा हा चौकार आलाय. कोला टाकण्याचा हा प्रयत्न केला जातो. चेंडू स्टेअर केला, चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेट कडून डीप कडे. सिंगल मिळाला, डबल साठी प्रयत्न झालाय. गुड रनिंग बिटवीन विकेट. या दोघांमध्ये पाहायला मिळते, एकीकडे चैतन्य पाटील आणि दुसरीकडे निहाल नाईक. चैतन्य पाटील बद्दल सांगायचं झालं तर उरण टेनिस क्रिकेट मधील असा खेळाडू, दुसरा खेळाडू ज्याला महादेवाचा नंदी वलभच्या मैदानावरती मालिकावीरासाठी मिळालाय. सध्याच्या घडीला सुद्धा खूप चर्चेमध्ये असणारा खेळाडू आहे, जो नॉन स्ट्रायकर चैतन्य पाटील आपण पाहताय. तालुका फॉर्मॅट मध्ये सुद्धा ज्याला खुली स्पर्धा खेळताना आपण पाहतो. यावेळचा चेंडू मिड ऑफच्या वरतून खेळून काढलाय. चेंडू दन दन करत लॉंग ऑफ रिजन सीमा पार. 4 मिनिट आहेत. चला, पुढचा चेंडू द्यायचा आहे. चार मिळाले जातात आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या होते 14 धावा. मिथुन दापोलकर पहिला गोलंदाज आहे. निहाल नाईक जो असा फलंदाज जो सध्याच्या घडीला आपण पाहताय 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा पूर्ण करतोय. 3 चौकार आणि 1 दुहेरी, बिनबाद 14 धावा. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पॉवर प्ले नंबर 1 हे षटक. यावेळचा क्षेत्र निवडला डीप मिड विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पार्थ आहे तिथं. 1 मिळाली. दुसऱ्या धावेसाठी क्लोज डिसिजन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र DRS चा वापर केला जात आहे. अपील केला. झट काय घडले tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहणार आहात. शशी मेहर सर जज करतील आणि एक्झॅक्ट काय घडलंय हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यस, दॅट्स आउट. खेळाडू बाद. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल निहाल नाईक टाकीगाव संघाला बसलेला एक मोठा हादरा. पहिला धक्का, पहिला गडी मैदानातून बाहेर. दुसऱ्या धावेच्या मोहात इथे मात्र धावबादच्या स्वरूपात खेळाडू क्रमांक 1 निहाल नाईक झाला झेलबाद, धावबाद.
आणि मैदानामध्ये नवीन खेळाडू येतोय प्रभंजन परदेशी, एक सिनियर खेळाडू आहे. बऱ्याच वर्ष या खेळाडूला आपण खेळताना टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय. टाकीगाव संघाच्या वतीनं जो मैदानामध्ये आलाय. जुनं ते सोनं आणि नवं ते हवं असं कॉम्बिनेशन सध्या आपण खेळपट्टीवरती पाहताय. एकीकडे प्रभंजन परदेशी आणि दुसरीकडे आहे चैतन्य पाटील. 1 बाद 15 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे. गोलंदाज मिथुन दापोलकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. यावेळचा चेंडू वेग होता आणि दिशा सुद्धा चांगली पाहायला मिळाली. प्रभंजन हा चेंडू मिस करतायत. पहिलं षटक संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या जात आहेत. त्या म्हणजे आराध्या 11 टाकीगाव संघाच्या धावसंख्या 1 बाद 15 धावा. या स्पर्धेच्या औचित्याने सोहम भगत याचं आपण स्वागत करणार आहोत. सचिन भगत यांचे चिरंजीव अश्वित भगत याला पण सांगूया आपण स्वागत करण्यासाठी. अश्वित भगत यांच्या शुभ असते तो अशोकजी भगत यांचे चिरंजीव अश्वित. एक रायडर म्हणून अश्वितकडे पाहिलं जातं. सोहम यांचं स्वागत केलं जाईल. गेल्या आठवड्यामध्ये 40+ मॅच फॉर्मॅटमध्ये सचिन भगत हे नाव वादळासारखं गुंगावताना आम्ही पाहिलं होतं शिवाजीनगरच्या मैदानावर. गोलंदाज रोहन मुंगाजी. पहिला चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन चैतन्य मिस होतात. ऑनस्क्रीन सध्या आपण पाहताय सन्मान केला जात आहे. शेलगरचं उद्याचं भविष्य, उद्याचं नेतृत्व आपण म्हणूया, जे सध्या दोघांना आपण एकाच कॅमेरामध्ये कैद होताना पाहिले. नेक्स्ट बॉल रोहन मुंगाजी. आउटसाइड टू ऑफ स्टंप. यावेळेस मात्र मोठी विकेट. चैतन्य पाटील नावाचा हा महत्वाचा खेळाडू आता मात्र अगदी स्वस्तात मैदानातून बाहेर येताना. विकेट नंबर 2. बॅक टू द डगआउट. टाकीगाव संघाला बसलेला हा दुसरा धक्का. 15 धावांवरती आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. निहाल नाईक धावबाद झाला आणि त्यानंतर चैतन्य पाटील ज्याला आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक केला आणि मात्र बॅट्समन निहालला सुद्धा ब्लॉक केला असं म्हणूया. धावसंख्या 2 बाद 15. नवीन खेळाडू मैदानामध्ये स्वप्नील खार पाटील. टाकीगाव संघाची सुद्धा बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. ग्रामीण फॉर्मॅट उरण तालुक्यामधील एक नामवंत संघांपैकी एक संघाकडे पाहिलं जातं. तो संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. ऑन साईडला खेळला जातो. चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे आलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या साह्यानं बऱ्याच अवधीनंतर 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 बाद 16 धावा. या स्पर्धेला सर्वोपरी यशस्वी करण्यासाठी दीपक पाटील पळसपे यांची एक वेगळी मेहनत पाहायला मिळाली. आज ज्यांना आपण पाहताय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहतोय. कनेक्ट झालाय चेंडू. शॉर्ट मिड विकेट कडून डीप मध्ये येतोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण डबल साठी प्रयत्न. आता मात्र जोखीम उचलण्यास तयार नाहीत, कारण महत्वाचा एक फलंदाज अशाच प्रकारे धाव घेत असताना धावबाद झाला होता निहाल नाईक. धावसंख्या 1 मिळाली आहे. धावसंख्या होती 17 धावा. पहिलं षटक 15 आल्या. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 1 फलंदाज बाद होत फक्त 2 मिळाल्यात. स्ट्रायकर बॅट्समन स्वप्नील खार पाटील. हा चेंडू हलक्या हाताने फक्त कट केले. चेंडू गलीतून डीप बॅकवर्ड कडे निघत चालला आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार. रोहन मुंगाजी. यावेळचा चेंडू कोला टाकण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन बॅकफुटला राहून ऑन साईडला खेळत होते, जे मात्र मिस जस्ट झालेत. परंतु सिंगल पूर्ण केली जाते. लेग बायच्या स्वरूपात इशारा आला.
हे सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक 1 ने वाढला जाते. धावफलक होतोय, धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 22 धावा. षटक दुसरं संपलं जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 2 बाद 22. 4 दुऱ्या पाहायला मिळतात आपल्याला स्कोअर बोर्डवरती. 22 धावा, 2 बाद, 2 षटक. स्वप्नील खार पाटील जो 3 चेंडूमध्ये 5 वरती खेळतो आणि प्रभंजन परदेशी 2 चेंडू फेस करत असताना एका धाव्यावरती खेळतोय. नवीन गोलंदाज येईल तिसऱ्या षटकासाठी. 2 षटकं झालेत आणि 22 वर 2. अंपायर सुद्धा 22 कर आहेत. नेल्सन आकडा आहे सध्याच्या घडीला टीव्ही स्क्रीनवर. आणि नेल्सन आकडा जेव्हा यायचा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेव्हिड शेपर्ड एकाच जागेवर उड्या मारायचे. 22 कर मारू शकतात. आणि कदाचित त्यांची रजनी क्रिकेटची 22वी स्पर्धा सुद्धा असू शकते जर काउंट केलं तर. गोलंदाज आला अभिजित म्हात्रे. खुला टाकलेला हा चेंडू, हेलिकॉप्टर लुक दिलाय. चेंडू डीप मध्ये चालला. सिंगल पूर्ण, डबल साठी हा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते. 2 मिनिटात स्वप्नीलचा हा फटका होता. 2 धावांचा आणि धावफलक पोहोचलाय 24 वर. 24 रन्स. 24 होत आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल अश्वित आहे आणि यावेळचा चेंडू बॅकफुटला राऊंड मध्ये पंच केला. चेंडू मिड विकेट कडे येतोय. सिंगल पूर्ण केली जाते. या एका धावेनिश्चित धावफलक 25 वर. 25 रन्स. यावेळचा चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे चाललाय. 1 पूर्ण. 26 होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसरं षटक सध्या चालू आहे. ज्या 3 चेंडूंचा खेळ झाला फक्त 2 धावा आल्यात आतापर्यंत. 4 धावा आल्यात, माफ करा. धावा संख्या होती 26. खोलात टाकण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिला. चेंडू शॉर्ट सिली मिडॉन कडे येत असताना चेंडू स्टॉप केलाय. 1 पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. अगदी नजरे समोरील चेंडूवरती 2 धावांची चोरी म्हणावी लागेल. 2 पूर्ण केल्या जातात. सिंगल डबल न का होईना धावसंख्या जमवायची आणि हे प्रयत्न सध्या मैदानात चालू आहेत. 28 झाल्यात. 2 बाद 28. स्क्रीनवरती सध्या आपण पाहताय आराध्य 11 टाकीगाव संघाचा हा पूर्ण स्क्वॉड पाहायला मिळतोय. यावेळेस LBWचं अपील केलं जातं, परंतु खेळाडू जर आपण पाहिलं तर क्रीज सोडून पुढे आलाय खेळण्यासाठी. त्यामुळे पंचायतीमध्ये खेळाडूला सुरक्षित दर्शवतात. सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात. धावा संख्या होतात 29 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग कडे आलाय. सिंगल पूर्ण. स्क्वेअर लेग कडे चेंडू होते. 1 मिळाले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केलाय. धोका संभवू शकतो आणि इथे मात्र अपघात घडला असं म्हणावं लागेल. क्रिकेटमधील आत्महत्या जी घडली मिळाली जाते आणि प्रभंजन परदेशी एक मोठी विकेट. महत्वाचा फलंदाज खेळाडू क्रमांक 3 इथे मात्र मैदानातून बाहेर. चला मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली ते मात्र मैदानामध्ये जातील. 3 षटकांचा खेळ संपलाय. दीपकजी 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे 3 बाद 30 धावा. बाद होणारा खेळाडू प्रभंजन परदेशी.
फुलटॉस आला. बॅट्समन बरोबर चेंडू बॅटच्या रडारमध्ये घेतला आणि मात्र भिरकावून दिला. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या बरोबर मधोमध 6 मिनिट आहेत. सर्वेश नाईक जो नॉन स्ट्रायकर आहे. संघाची धावसंख्या होतीये 36 धावा. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे क्षेत्ररक्षक जज करतायत. चेंडू स्टॉप केलाय. सिंगल पूर्ण डबल साठी प्रयत्न आणि या सत्रातील तिसरी आत्मघातकी डाव ठरली आणि तिसरा खेळाडू जो धावबाद होताना आपण पाहताय. खेळाडू क्रमांक 4 धावबाद. सन्माननीय अतिथी आहेत जे या संघाला नेहमी मोटिवेट करतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्या प्रत्येक सन्माननीय अतिथींना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. हीच तर ओळख आहे महेश स्पोर्ट्स शेलघर संघाची. मग अशी आम्ही क्रांती जोशी यांचं सुद्धा नाव अनाऊन्स केला होता की त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली आपण अतिथी मंचावरती यावं आपण आला असाल तर. हा फटका गवताला झिंझिंडे आणणार फटका म्हणावा लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे कव्हरकडे गेला. डीप कव्हरकडे एक होती तिथे 2 पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जातं 39 वर. धावा बनवणारा पाहिजे असं म्हणावं लागेल. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मात्र शांत बसवलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली. चौथ्या षटकामध्ये आता मात्र आक्रमण करायला सुरुवात झाली. अशा परिस्थितीमध्ये यावेळेस मात्र बॅकफुटला राऊंड खेळण्याचा प्रयत्न केला. आणखी एक चेंडू वेगानं रिलीज केलाय जो आलाय निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे. चौथ्या षटकामध्ये सध्या आपण पाहताय धावसंख्या आहे 4 बाद 39 धावा. आणखी एक चेंडू निर्धाव. बॅट्समनला पेचात पारणारी गोलंदाजी सध्या मैदानात केली जाते. सलग दुसरा चेंडू डॉट गेलाय. स्वप्नील खार पाटील ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. ऑन स्क्रीन सध्या आपण पाहताय लेजंड अंपायर लेजंड क्रिकेटर नीरजजी राणावत सर आणि त्यांच्या समवेत VIP डाईजवर कर्तृत्वाने खऱ्या अर्थानं VIP म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल असे प्रल्हादजी आहेत. प्रल्हादजी बघत आणि आणखी एक खेळाडू धावबाद होतोय. चौथा खेळाडू आतापर्यंत हा धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. टाकीगाव संघाचा षटक संपलाय. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आराध्या 11 टाकीगाव संघाची धावसंख्या होती 5 बाद 39. 40चं टार्गेट आहे. पाहूया 40 धावा. सन्माननीय संजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा या स्पर्धेच्या औचित्याने आम्ही स्वागत करत आहोत आणि त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. मी अनिकेतजींना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी पाटील साहेबांचा सन्मान करावा. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलघर आयोजित महेश स्पोर्ट्स चषक आपण पाहता आणि या स्पर्धेच्या औचित्याने सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान सध्या होताना आपण पाहणार आहात. संजयजी पाटील साहेब सन्माननीय अतिथी संजयजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जात आहे. धन्यवाद. जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. 39 झाल्या. 40चं आव्हान आहे. सामना पण अनुभवताय ओवळे विपक्ष टाकीगाव. दुसऱ्या सत्राकडे आपण जाणार आहोत आणि या दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल को सबस्क्राईब करो। TennisCricket.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय। आजची चौथी रात्र महेश स्पोर्ट चषक 2025 ची आणि त्याच्यामध्ये 40चं लक्ष्य आहे। याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये श्राव्य 11 पारगाव या टीमने कुंडेवाळ या टीमला पराभूत केलं आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो श्राव्य 11 पारगावच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्यासाठी आपल्या समोर सज्ज होईल। आणि स्ट्रायकिंग एंडला आता सलामीवीर मैदानामध्ये संतोष मात्रे आणि सूरज मुंगाजी, वन ऑफ द लीजेंड टेनिस बॉल क्रिकेट स्टार फ्रॉम ओवळे। संतोष मात्रे दिग्गज खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव, परंतु 40 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे। 42 विन 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 10 ची सरासरी ते गाठायची आहे। आमचं मुख्य व्यासपीठ, त्या व्यासपीठावर नीरज रणवत यांना तुम्ही पाहताय, कुशलजी तिथे आहेत, प्रणय मात्रे तिथे उपस्थित आहेत आणि प्रल्हादजी भगत तिथे उपस्थित आहेत। ओवळे या टीमच्या समोर टार्गेट आहे 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। चला मॅच सुरू करा। 42 विन, पहिला बॉल प्रभंजन परदेसी, पहिलाच बॉल खूपच चांगला स्वीप शॉट, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्याच बॉलवर संतोष मात्रेच्या बॅट मधून खणखणीत चौकार। त्याच्यानंतर बॉल पडेल, 4 धावा मिळतील। चौकार, शिस्तबद्धता, काटेकोरपणे अंमलबजावणी त्या स्पर्धेची सचिन शेट्टी ते सातत्याने उपस्थित आहेत। 4 धावा पहिल्या बॉलवर। दुसरा बॉल देखील खूपच चांगला स्क्वेअर ड्राइव्ह इथे दाखवत असताना बॉलला पाठवलंय, कव्हर पॉइंट मधून निघतोय बॉल डीप मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल। बॅक टू बॅक दुसरा चौकार, 2 बॉल मध्ये 8 धावा। चांगली बॅटिंग संतोष मात्रे यांची ओवळे टीम कडून खेळत असताना। डगआउट सध्या ओवळे टीमचा दाखवला जातोय स्क्रीनवर, टेन्शन नाहीये कारण 2 बॉलवर 2 चौकार आलेत। पॉवर प्ले फोडलाय प्रभंजन परदेसीच्या विरुद्ध। चांगली बॅटिंग, अवे फ्रॉम द बॉडी, स्क्वेअर ड्राइव्हचा प्रयत्न, कव्हर पॉइंट मधून बॉलला काढलं आणि सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक 2 चौकार आलेत, एक स्वीप शॉट आणि त्याच्यानंतर एक स्क्वेअर ड्राइव्ह, दोन्ही फटके दाखवलेत। याला पायात बॉल होता, ग्लान्स केलाय, मागे चाललाय, हा देखील तिसरा मिळेल कारण आउटफील्ड तिथेही फास्ट आहे। हा तिसरा चौकार या ओव्हरचा प्रभंजनच्या विरुद्ध फलंदाज संतोष मात्रेच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे। 3 बॉलवर 3 चौकार आणि 3 वेगवेगळ्या झोन मध्ये चौकार मारलेले आहेत। पहिला स्वीप करत असताना स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर आपण पाहिलं स्क्वेअर ड्राइव्ह, कव्हर पॉइंट आणि त्याच्यानंतर तिसरा चौकार ग्लान्स करत असताना मागे रन ॲट ग्लान्स। 3 बॉलवर 3 चौकार, टीमची धावसंख्या 12। आतापर्यंत प्रतीश पाटील, उल्वे, सोहेल शेख आणि त्याच्यानंतर संतोष मात्रे यांनी सलग 3 बॉलवर 3 चौकार मारलेत या स्पर्धेमध्ये। हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, फ्रंट फुटला येत असताना मारण्याचा प्रयत्न परंतु बीट केलाय विकेट कीपरच्या हातात। डॉट बॉल, 12 धावा स्कोर बोर्डवर आहेत। ती जिद्द, ती चिकाटी अजूनही बॅटिंग मध्ये दिसते संतोष मात्रे यांच्या आणि तोच आक्रमकपणा। स्टेप आउट करून यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळलाय, चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर नाहीये, वाईड इश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। या ओव्हरचा हा चौथा चौकार संतोष मात्रे यांच्या बॅट मधून। 4 चौकार मारलेत, 16 धावा। फील्ड बरोबर खेळत असताना बरोबर टायमिंग प्रॉपर पाहायला मिळते। स्टेप आउट करत असताना खूपच चांगला उडवलेला फटका। चला बॉल नसेल तर दुसरा बॉल घ्या, लगेच सामना सुरू ठेवा। 4 चौकार आले, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा, 16 विदाउट लॉस। टाळ्यांचा गजर होतो डगआउट मधून, त्याचं कारण आहे बॅटिंग अफलातून झाली आहे संतोष मात्रे यांच्याकडून। लास्ट बॉल या ओव्हरचा, उलटा खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये। ओव्हरची होते समाप्ती, पहिले षटक संपलंय, 16 धावा स्कोर बोर्डवर ओवळे टीमची धावसंख्या।
प्रेक्षकांना विनंती आहे, बॉल जर तुमच्याकडे आले तर बॉल लगेचच मैदानामध्ये पाठवा. 16 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 विदाउट लॉस. गव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य रोशन मात्रे खारकोपर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष मात्रे यांना जर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तर हे पारितोषिक आहे. 16 धावा स्कोर बोर्डवर तर आलेले आहेत. बॅटिंग चांगली केली आहे. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 42 विन आहे आणि 40च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. चैतन्य पहिलाच बॉल उलटा फटका मारण्याचा प्रयत्न आहे फलंदाज सूरजचा आणि सरळ जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आवश्यकता नाहीये कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. डगआउट चिंता नाहीये चेहऱ्यावर. त्याचं कारण आहे धावा चांगल्या केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. ओ सरळ बॅटने चांगला फटका तर सजवला. टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय. वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे सूरजच्या बॅटमधून हा षटकार. हा सूरज रात्री चमकतो हे ते दाखवत असताना स्टँड बॅट डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. स्लॉट मध्ये थोडासा बॉल पुढे टाकला आणि त्याचबरोबर बॅटचा चेहरा फ्लो पहा. बॅटचा टायमिंग प्रॉपर. हवाई सफर बॉलचा षटकार बीट केलं त्या क्षेत्ररक्षकाला. टीमची धावसंख्या 22. वेगवान बॉल बॅटची ते कडा घेतले. फलंदाज बाद होईल. विकेट मिळते. चैतन्याला यश मिळालं. सूरज बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का ओवळे टीमला. ट्वेंटी 22 रन, 22 धावा, एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी अजित मुंगाजी. हा महत्वाचा खेळाडू आहे टीमचा अजित मुंगाजी. सूरज मुंगाजी, संतोष मात्रे या टीम मध्ये. स्वर्गीय महेश पोर्ट चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. आजची 4थी रात्र आहे. ड्रोन व्ह्यू सध्या स्क्रीनवर. ही खेळपट्टी, पाटा खेळपट्टी, हे ग्राउंड, फ्लड लाईट्स. त्याचमुळे ही स्पर्धा सातत्याने चर्चेमध्ये असते. 4-4 ओव्हरच्या मॅचेस निर्धारित वेळेमध्ये सर्व सामने संपतात. चैतन्याला विकेट मिळाली. विकेटची खुराक. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट. पॉइंट मधून बॉलला काढले. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त टायमिंगच्या जोरावर बॉल सीमा पार. अजितच्या बॅटमधून चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 धावा. ऑफ कट होता आतमध्ये येणारा बॉल. बॅकफुटला जात असताना बरोबर स्क्वेअर कट दाखवला गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 14 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. परत एक वेळा आतमध्ये आणला बॉल. बॅटची आतमधली कडा घेतली. विकेट कीपरचा वेध. हा डॉट बॉल पाहायला मिळेल. आज 4थी रात्र या स्पर्धेची. अप्रतिम असं आयोजन तुम्ही पाहताय. महेश स्पोर्ट्स शेलघरच्या वतीने स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक 2025चा महासंग्राम. परत एक वेळा लेट कट खेळलाय. गलीमध्ये एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत ही एक धाव पूर्ण केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. पहिली सिंगल आली आहे. अन्यथा चौकारांनीच धावसंख्या आकार घेत होती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा झाल्यात ओवळे टीमची धावसंख्येने. आता 12 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत ओवळे टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 12 बॉल 13 धावा. बारा चेंडू आणि 13 धावा. हे समीकरण स्मशानभूमीचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं होतं. ग्राउंड आहे. ग्राउंडच्या आजूबाजूला फ्लड लाईट्स पाहायला मिळत आहेत. स्वखर्चाने उभारलेले हे टॉवर्स आहेत सचिन शेठ यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर ही खेळपट्टी पहा. खेळपट्टीचं दृश्य पहा. एकदम पाटा खेळपट्टी. मागेच अटल सेतू देखील आहे. त्याचंही दृश्य काल tenniscricket.in ने दाखवलं होतं. खेळपट्टी 4थ्या दिवसामध्ये देखील असताना देखील खेळपट्टीवर जे बॉलचे निशाण तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. एकदम पाटा खेळपट्टी. रोज रोलिंग होते या खेळपट्टीची. आखणी होते या खेळपट्टीची. 12 बॉल 13 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. एवढी मेहनत घेतली महेश स्पोर्ट्स शेलघरच्या वतीने या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. अंकित पाटील आलाय गोलंदाजीसाठी.
पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, भरपूर वेगाने गेला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव बनवू शकतो ओवळे टीमवर, परंतु त्यांनी धावा केल्यात, 27 केल्यात 2 ओव्हरमध्ये. पॉवर प्ले चांगला फोडला, संतोष मात्रे यांनी 4 चौकार मारले, 6 बॉलमध्ये 16 केल्यात. हाय बॉल पायावर जाऊन आदळलाय, अपील केली हलकीशी पंचांकडे. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. हे या स्पर्धेचे शिल्पकार तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवर. सचिन शेठ घरत, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, समाजसेवक या परिसरातलं, हे नेतृत्व या परिसरातलं, आणि त्याच्याच द्वारे या स्पर्धेचं आयोजन गेले कित्येक वर्ष तुम्ही पाहताय. हे क्रीडांगण, या फ्लड लाईटची व्यवस्था. यावेळेला लॉफ्ट चांगला केलाय, बैठक बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय फलंदाज अजित मुंगाजीच्या बॅटमधून. टीम पारगाव, श्राव्य 11 पारगाव टीमचे कॅप्टन आपल्याला उपस्थित राहायचं आहे आमच्या मेन स्टेजवर. श्राव्य 11 पारगाव लास्ट कॉल, टॉससाठी उपस्थित राहायचं आहे आमच्या मेन स्टेजवर. धावा झाल्या 33, 40चं लक्ष आहे. 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी ओवळे टीमला. 9 चेंडू आणि 7 धावा. हे आयोजक, सर्व आयोजक मंडळी सध्या तुमच्या स्क्रीनवर. विशाल भगत, प्रणय मात्रे. चांगला फटका डीप मध्ये, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे मिळताना दिसेल. पारगाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 34 धावा. कुशल भगत, प्रणय मात्रे, कुशल भगत, हे सर्व आयोजक मंडळी आहेत. साहिल घरत, तन्मय. ओ इथे मागे लॅप शॉट करण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, आणि बॅटला बॉल लागून स्टंपवर लागला आणि त्यानंतर एक स्माइल दिली. संतोष मात्रे यांनी आउट, फलंदाज बाद होईल. विकेट इथे पडलीये. मागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर इथे मात्र यष्टनचा वेध घेतलाय. फलंदाज संतोष मात्रे आउट. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक साठी पहिलेपासून हा खेळाडू जाणला जातो, नो डाऊट. गेले कित्येक वर्षाची तपश्चर्या आहे क्रिकेट मधली. कुशल भगत, शुभम मडवी, हँडसम बॉय. 34, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आमचा मुख्य व्यासपीठ, या व्यासपीठाचं ड्रोन दृश्य, बर्ड आय व्ह्यू सध्या तुम्ही पाहता. या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. या ट्रॉफी विषयी चर्चा राहतेच. मानाचा करंडक, स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक यावर्षी कुठला संघ उंचावतोय याच्याविषयी चर्चा होईल. 3 संघ आतापर्यंत सुपर 6 मध्ये दाखल झालेत. कुंबट भुजे, वहाळ आणि बामणडोंगरी, आणि तिन्ही संघ उल्वा नोडचे आहेत. हे मात्र आवर्जून सांगावं लागेल. उल्वे नोडमध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट खेळले गेले. उल्वे नोड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील होते. पायामध्ये बॉल होता, फ्लिक केला ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन इथे नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे, धोका आहे आणि फलंदाज बाद होईल. 1च धाव मिळेल. 1 धावेबरोबर टीमची धावसंख्या 35 आणि रोहन मुंगाजी आउट. 6 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. काय थ्रो केला होता डीप मधून, बरोबर विकेट किपरच्या हातात. फक्त विकेट किपरला एकच काम होतं की स्टंपला लावायचा होता तो बॉल, आणि ते त्याने केलं. फलंदाज बाद होतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक शेलघर चे आयोजन आहे, आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये नेहमीच एक वेगळा मापदंड सेट केला जातो. रायगड क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेमध्ये ही स्पर्धा असते. उल्वे नोडमध्ये नेहमीच ही स्पर्धा चर्चेमध्ये असते. 8 टीम आपलं नशीब आजमावतात. 1 संघ सुपर 6 मध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी रोशन मुंगाजी, अजित मुंगाजी आणि रोशन मुंगाजी सध्या मैदानामध्ये आहेत. आता 5 धावा करायच्यात येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू आणि 5 धावा. स्कोर आटोक्यात आहे ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली, परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत असतो, कधीही बदलतो, त्याला वेळ लागत नाही. यांचं लक्ष क्रिकेटवर नाहीये, परंतु आताची पिढी आहे मोबाईलमध्ये सदा व्यस्त. 35 धावा, 5 धावांची अजून आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 6 बॉलमध्ये 5 रन. हे समीकरण. शेवटचं षटक स्वप्नील आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. गली रिजन मध्ये फ्लाय स्लिप आणि गलीमध्ये फिल्डर आहे, तिथे सिंगल मिळेल. अजित मुंगाजी ची धावसंख्या 13, टीमची धावसंख्या 36. 5 बॉलमध्ये 4 धावा करायच्या आहेत. अजूनही मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. 1994 आणि 96 मध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 6 व 6 पेक्षा कमी धावसंख्या असताना
धावा डिफेंड केल्यात. हा रेकॉर्ड आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आणि आता जर तसा पराक्रम केला तर स्वप्नील या नावाची चर्चा होईल. टाकी गावकडून आराध्य 11 च्या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलाय संघ. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा पॉईंटच्या डोक्यावरून कट केला. बॉल टर्न होईल डीपमध्ये. बॅकफुट पॉईंटला टर्न होत असताना 2 धावा इथे मिळू शकतात. रोशनच्या खात्यामध्ये 2 धावा. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 38 आणि आता 4 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. सचिन शेठ घरत यांचे हे सुपुत्र सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. तनिष घरत, दर्शन भोईर देखील त्यांच्या बरोबरीने तिथे उपस्थित होते. बॉडी बिल्डर, शरीर सौष्ठव म्हटल्यानंतर दर्शन भोईर यांचं नाव चर्चेमध्ये असतं. सिंगल इथे मिळेल. आणि आता एका धावेची आवश्यकता आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 1 रन. मच्छिंद्र भगत यम बाईचे भाऊ आहेत. वेलकम, आपले स्वागत आहे. 3 बॉलमध्ये 1 रन. ड्राईव्ह करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह आणि हा सामना इथे फिनिश केलाय. स्ट्रेट मारत असताना चौकार आणि हा सामना इथे जिंकलाय ओवळे टीमने. अभिनंदन टीम ओवळे. आणि लगेचच आता टॉस केला जाईल ओवळे विरुद्ध टीम श्राव्या 11 पारगाव या 2 टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. याच्यानंतर 2 सामने आहेत. ओवळे टीमचे कॅप्टन लगेचच उपस्थित राहायचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष मात्रे यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. आपण देखील व्यासपीठावर आहे. संतोषजी मात्रे, मच्छू सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मच्छू सर, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.